मित्रांनो, आपण सातत्यानं पाहतोय की गिरणी कामगार बांधवांसाठी वारंवार वेगवेगळ्या वल्गना केल्या जातात, वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात आणि त्यातून गिरणी कामगारांच्या घरांच्या हक्काचं घराचं स्वप्न हे पूर्ण केलं जाईल असं अनेकदा बोललं जातं, त्याच्यावर चर्चा केली जाते, त्याच्यावर वादविवाद केले जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र गिरणी कामगार बांधवांना वाट पाहण्याव्यतिरिक्त इतर कुठलीही प्रक्रिया राबवली जात नसल्याचं मागील काही दिवसापासून वारंवार दिसून आलेलं आहे. पण कुठेतरी याच गिरणी कामगार बांधवांच्या घरांचा प्रश्न निकाली लागावा, गिरणी कामगार बांधवांच्या घरांची जी काही कमतरता आहे ती भरून निघावी, यासाठी कुठेतरी आता म्हाडाने कंबर कसायला सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे. ते एका माध्यमातून, आणि ते म्हणजे कल्याण आणि ठाणे परिसरामध्ये गिरणी कामगार बांधवांसाठी जवळजवळ 19,000 घरांची निर्मिती केली जाणार असल्याचं कुठेतरी वृत्त आहे आणि त्याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की गिरणी कामगार बांधव हा जर विषय आपण घेतला तर मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रथम प्राधान्य ज्याला दिलं जातं तो म्हणजे गिरणी कामगार बांधव, ज्यांनी स्वतःच्या घामाने, स्वतःच्या रक्ताने ही मुंबई जपली, ही मुंबई टिकवली, ही मुंबई घडवली. असा गिरणी कामगार बांधव आज मुंबईच्या बाहेर पडताना दिसतोय. त्याला नाईलाज असतं, मजबुरीने का होईना पण मुंबईतून बाहेर जावं लागत असल्याचं चित्र आहे आणि ते केवळ आणि केवळ स्वतःचं घर नसल्यामुळं. आणि म्हणून कुठेतरी वारंवार दरवर्षी ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात त्याच्या काही दिवस अगोदर गिरणी कामगार बांधवांसाठी खूप मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. पण त्या प्रत्यक्षात किती उतरतात, त्या प्रत्यक्षात किती सत्य ठरतात हे मात्र पुढे चर्चिलं जात नाही. आता खरं तर मित्रांनो, आता एक नव्याने एक वृत्त आलेलं आहे की म्हाडाकडून कुठेतरी 19,000 घरांची निर्मिती ठाणे आणि कल्याण परिसरामध्ये केली जाणार आहे. आणि जर हे सत्यात उतरलं स्वप्न तर नक्कीच कुठेतरी गिरणी कामगार बांधवांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होऊ शकते. आता वृत्त काय आपण बघूया की हे वृत्त लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे 27 डिसेंबरच्या. तर त्याच्यामध्ये मित्रांनो जे काही कल्याण परिसर आहे, कल्याण किंवा ठाणे परिसर आहे, त्या परिसरामध्ये 54 एकर भूखंड हा म्हाडाकडून हस्तांतरित केला जाणार आहे आणि तेही विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार हे सगळा भूखंड हस्तगत केला जाणार आहे आणि त्याच्यावरती कुठेतरी गिरणी कामगार बांधवांसाठी घरे उभारली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता ही घरे कुठे असतील तर ही घरे सध्या शिळफाटा परिसरामध्ये बांधली जाणार आहेत. शिळफाटा म्हणजे की जे काही उत्तर शिव आहे, उत्तर शिव आपण पाहिले की जे काही सध्या गोठीघर आहे किंवा भंडारली आहे त्या परिसरामध्ये उत्तर शिव नावाचा एरिया आहे आणि त्या एरियामध्ये सुद्धा ही घरे बनवली जाणार आहेत. म्हणजे एकंदरीत शिळफाटा खोनी या परिसरामध्ये ही घरे बनवली जात असल्याचं वृत्त आहे. आता नेमकं कोणत्या ठिकाणी किती जागा उपलब्ध होणार आहेत ते आपण पाहूया. आता ठाण्यातील उत्तर शिव या ठिकाणी 27 एकर जागा ही म्हाडाला उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय तेथीलच बाजूला देहुटणे या ठिकाणी 23 एकर जागा ही म्हाडासाठी उपलब्ध होणार आहे. गौरीपाडा याही ठिकाणी 2 एकर जागा ही म्हाडाला घरांच्या निर्मितीसाठी उपलब्ध होणार आहे आणि रायते या ठिकाणी 2.5 एकर जागा ही म्हाडाच्या घरांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. अशी एकूण 54 एकर जागेवरती किंवा 54 एकर जागा ही म्हाडाला मिळणार आहे. तशी म्हाडाने जे काही प्रस्ताव आहे तो तयार करून पाठवलेला आहे. आता खरं तर मित्रांनो, एकूण म्हाडाला भूखंड उपलब्ध होणार आहे 90 एकरचा. 90 एकर भूखंडापैकी फक्त 54 एकर जागेवरतीच घरांची निर्मिती केली जाणार आहे आणि इतर जागेवरती ज्या काही नागरी सोयी सुविधा असतील ते उपलब्ध करून दिली जाणार आहेत असं एक म्हणजे म्हाडाचा प्रस्ताव आहे. आणि आता त्या प्रस्तावाला कुठेतरी तत्वता मंजुरी मिळाल्याचं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं असल्याचं वृत्त आहे. म्हणून एकंदरीत जे काही 54 एकर जागेवरती गिरणी कामगार बांधवांसाठी 19,000 घरे बांधण्याचा प्रस्ताव आहेत ते खरंच स्वप्न सत्यात उतरो, गिरणी कामगार बांधवांच्या घरांचं स्वप्न नक्कीच पूर्ण हो अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण मित्रांनो, या ठिकाणी हा सगळा निर्णय, हे सगळे प्रस्ताव फक्त निवडणुकीपुरता असता कामा नये. फक्त निवडणूक फंड आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी ठरू नये एवढी अपेक्षा. कारण बऱ्याच वेळेस असं होतंय विशेषतः गिरणी कामगार बांधवाच्या बाबतीमध्ये की प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर गिरणी कामगार बांधवांसाठी जसं मी सांगितलं की मोठमोठ्या घोषणा झालेल्या आहेत, त्या अद्यापही प्रत्यक्षात उतरलेल्या दिसून येत नाही. याच्यापूर्वी अंबरनाथ याही ठिकाणी 10,000 घरांचं प्रस्तावित होतं. ठाण्यासारख्या ठिकाणी 16,000 घरे बनवली जाणार होती. पण अजून त्याच्याशी जे काही प्रशासकीय जे काही प्रक्रिया आहे ती अद्यापही सुरू झालेली नाही किंवा ज्याला जसा वेग घ्यायला पाहिजे तसा अजूनही वेग घेताना दिसून येत नाही.
त्याशिवाय जी काही घरे तयार आहेत, म्हणजे कोण कोण आहे किंवा जे काही रांजणुळे आहे, जे काही पनवेल आहे, या ठिकाणी गिरणी कामगार बांधवाची घरे ही 2-3 वर्षापासून तयार आहेत. अद्याप 30 घरे अजून गिरणी कामगारांना मिळालेली नाही आहेत. मग ही नवीन घरे कधी तयार होतील आणि ती कधी गिरणी कामगार बांधवांना मिळतील, किंवा गिरणी कामगार बांधवाची ही नवीन घरे घेण्यासाठी गिरणी कामगारांचे वारस नक्कीच हयात असतील किंवा नाही, हेही मात्र सांगता येत नाही. आणि म्हणून कुठेतरी शासनाने सुद्धा या गिरणी कामगार बांधवाच्या घराकडं कटाक्षाने लक्ष देऊन त्या गिरणी कामगार बांधवांच्या हक्काच्या घराचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.